मित्रांनो, सध्या म्हाडाची मुंबई लॉटरी सुरू झाली आहे आणि हजारो लोक अर्ज करत आहे. पण खरं सांगायचं तर अनेक जण फक्त माहिती नसल्यामुळे या म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी अपात्र ठरणार आहे. म्हणूनच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नक्की कोण पात्र आहे आणि कोण नाही. थोडक्यात हे घर कोणाला मिळू शकतं. अर्ज करताना घाई गडबडीत कोणतीही महत्त्वाची तारीख तुमच्याकडून मिस होऊ नये म्हणून सर्वात आधी आपण या लॉटरीच्या महत्त्वाच्या तारखा बघून घेऊया. अर्ज कधीपासून सुरू झाले तर अर्ज 30 मे 2026 दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाले आहे. यासाठी शेवटची तारीख कोणती आहे? 29 एप्रिल 2026 रात्री 11:59 पर्यंत. पण शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आता अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे? 30 एप्रिल 2026. प्रारूप यादी कधी येणार? 5 मे 2026 रोजी. अंतिम यादी कधी येणार? 12 मे 2026 रोजी. आणि सर्वात मोठा दिवस म्हणजेच लॉटरीचा निकाल हा 15 मे 2026 सकाळी 11 वाजता लॉटरीचा निकाल लागणार आहे. आता आपण महत्त्वाच्या तारखा बघितल्या. आता बघूया नक्की या लॉटरीसाठी कोण पात्र आहे आणि कोण नाही. थोडक्यात हे घर कोणाला मिळू शकतं. सर्वात आधी वयाची अट. तुमचं वय किमान 18 वर्ष असणं आवश्यक आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्या पत्नीच्या किंवा अविवाहित मुलांच्या नावावर मुंबईत आधीपासून घर असेल तर तुम्ही म्हाडाच्या मुंबई लॉटरीतून थेट बाद होणार. म्हणजेच ही लॉटरी फक्त ज्यांच्याकडे घर नाही त्यांच्यासाठी आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला आधीच सरकारच्या कोणत्याही हाऊसिंग योजनेतून घर मिळालं असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही. एका व्यक्तीला एकदाच ही संधी मिळते, त्यामुळे इथे चुकायला जागाच नाही. आता डोमिसाईल सर्टिफिकेट बद्दल बोलायचं झालं तर डोमिसाईल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही किमान 15 वर्ष महाराष्ट्रात राहत आहात हे दाखवणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, जुनं सर्टिफिकेट चालणार नाही. बारकोड असलेलं नवीनच लागेल, जानेवारी 2018 नंतर काढलेलं. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा म्हणून फक्त 2च गोष्टी चालतात: ITR किंवा तहसीलदारांचा दाखला. पगार स्लिप, ॲफिडेविट काहीही चालणार नाही. आणि हो, जर नवरा बायको दोघेही कमवत असतील तर दोघांचं एकत्रित उत्पन्न दाखवणं अनिवार्य आहे. इथे लपवाछपवी केली तर घर तर जाणारच, पण भरलेले पैसेही जप्त होऊ शकतात. आता उत्पन्न गट आणि मर्यादा. उत्पन्न गट बघून घेऊया. EWS म्हणजे अत्यल्प गटासाठी 6 लाखांपर्यंत मर्यादा आहे. LIG म्हणजेच अल्प गटासाठी 9 लाख. MIG म्हणजेच मध्यम गटासाठी 12 लाख. आणि HIG म्हणजे उच्च गटासाठी 12 लाखांच्या पुढे. याला कोणतीही लिमिट नाही आहे. यात तुमच्या फायद्याची एक गोष्ट अशी आहे की समजा तुम्ही EWSमध्ये आहात तर तुम्ही EWS सोबत LIG घरासाठीही फॉर्म भरू शकता आणि LIG वाले MIG सुद्धा नशीब आजमावू शकता. त्यामुळे तुमचे चान्सेस इथे वाढतात. आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या काही अटी आहेत. जे लोक प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हणजेच PMAYच्या गोरेगावमधील घरांसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली, तुमचं संपूर्ण भारतात कुठेही स्वतःचं पक्कं घर नसावं. त्यानंतर हे घर कुटुंबातल्या कर्त्या महिलेच्या किंवा पती पत्नीच्या संयुक्त नावेच मिळतं, ज्यात पहिलं नाव महिलेचंच लावलं जातं. आणि तिसरी सर्वात कडक अट म्हणजे घराचा ताबा मिळाल्यापासून पुढची 10 वर्ष तुम्हाला हे घर कोणालाही विकता येणार नाही. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर यावरील सर्व नियमांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीच या मुंबई लॉटरीसाठी पात्र असणार आहे. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अशी कमेंट करा. आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या या पाटील प्रॉपर्टी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. यामुळे तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल.